वसीम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वसीम, एक अनोखा खरतर उपक्रम या ठिकाणी विशेष खबरदारी बाळगत हाती घेण्यात आलेला आहे। दक्षता फिरतं पथक लागवीची निश्चितच पाहिलं गेलं तर आपण युद्धजन्य परिस्थिती जी आहे ते आखाती देशामध्ये असल्यामुळे जे आहे ते याचा फटका जो आहे तो सोलापूर जिल्ह्यावरती बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक असतील आणि त्याच घरगुती ठिकाणी जे आहे ते गॅसचा वापर जो आहे तो केला जातो आणि मात्र गॅसचा तुटवडा जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर काही ठिकाणी हॉटेल्स सुद्धा बंद करण्याची वेळ जी आहे ते हॉटेल व्यावसायिकांनी देखील आलेली आहे आणि घरगुती गॅस जे आहे ते नंबर लावून देखील जे आहे ते लवकर मिळत नसल्याची परिस्थिती जी आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि या ठिकाणी कुठेतरी गॅसचा पुरवठा जो आहे तो अवैधरित्या होऊ नये, त्यासाठी कुठेही अवैध मार्गाने जे आहे ते गॅसची विक्री होऊ नये यासाठी जे आहे ते सोलापूर जिल्ह्यातील पुरवठा विभागाकडून जे आहे ते विविध पथकं जे आहे ते या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून जे आहे ते सोलापूर जिल्ह्यातील विविध भागामध्ये जे आहे ते लक्ष देखील जे आहे ते या पथकांच्या माध्यमातून ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे गॅस पुरवठा जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांना असेल आणि घरगुती ग्राहकांना असेल व्यवस्थित पुरवठा जो आहे तो करता यावा आणि कुठेही अवैधरित्या जो आहे तो गॅसची विक्री होऊ नये यासाठी जे आहे ते पथकाची नेमणूक जी आहे ते करण्यात आलेलं आहे आणि याचं जे पूर्णपणे जे देखरेख असेल ते सोलापूरच्या पुरवठा विभागाकडून जे आहे ते करण्यात येणार आहे। लागली अगदी वसीम, सचिन आणि सतेश तुमच्या तिघांचे देखील आभार तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। सोलापूर गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना फटका बसतोय। गॅस तुटवडा असल्यानं हॉटेल्स बंद आहेत, तेलाच्या किमती सुद्धा वाढल्यानं व्यावसायिकांचे प्रचंड हाल आहेत। सरकारने घरगुती गॅस हा 60 रुपयांनी आणि व्यावसायिक गॅस हा 115 रुपयांनी वाढ केलेली आहे। जे अधिकृत जी त्यांची रेट आहे तो रेट जाहीर केलेला आहे, परंतु जर आता आपण हॉटेल व्यावसायिक मालकांकडून जर बघितलं गेलं तर 400 रुपयांनी महाग त्यांना गॅस मिळतोय। तर ह्याचा काळा बाजार शासनाने रोखण्यासाठी उपाययोजना करायलाच हव्यात। परंतु आमची एक भावना अशी आहे की दुसऱ्या देशांच्या युद्धामुळे आपल्या देशातील नागरिकांवर जर त्याचा परिणाम होत असेल तर सरकारने महागाई न वाढवता जो पूर्वीचा रेट आहे त्याच रेटने गॅस पुरवठा करायला हवा। जिथं मी 2 टाक्या लावत होतो तिथं मी 1 टाकी लावून काम भागवतोय। जेवढं माझ्याकडनं वाचवता येईल तेवढं मी प्रयत्न करतोय, कारण की हा सगळा संपला तर पुढे आम्हाला हॉटेल बंद करावं लागेल। त्याच्यामुळे आम्ही आतापासून तर नियोजन तर केलेलंच आहे, पण हळूहळू जर नियोजन पूर्ववत झालं तर चांगलीच गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। पण असं व्हावं हीच इच्छा आहे। गॅस वाढेल तेव्हा बाकीचं सगळ्या तेलही वाढेल। आता तेलही वाढायला चालू झालेलं आहे। एकदा गॅस आणि तेल वाढलं की त्याचा परिणाम सगळ्या ऑल ओव्हर बिझनेसवरच होतो आणि सगळ्याच गोष्टीमध्ये होतो, कारण मग कॅल्क्युलेशन बसतच नाही, त्याच्यामध्ये कुठलंच कॅल्क्युलेशन बसत नाही। एकदा जर भाव वाढ झाली आम्ही कस्टमरला काय देणार, हा एक सगळ्यात मोठा इश्यू येतो त्याच्यापुढे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।